नमनाला घडाभर तेल अशा पद्धतीने मी बोललो. मुलींचं बऱ्यापैकी मतं पॅरेंट्स मनावर घेतात. खूप मोठी समस्या तयार झाली की ही सॉल्व्ह होत नाही आता. असा कधी प्रसंग आला? हां सर, असे खूप येतात आणि अजूनही येतात. असे काही कस्टमर असतात, नाही आम्हाला नको आहे, तुम्ही तुमचं घेऊन जा. तुम्हाला असं का वाटलं की अशा पद्धतीच्या शेगड्या ज्याच्यातून धूर निघत नाही त्या चुली आपण तयार केल्या पाहिजे? तो काय म्हणतात की गरज शोधाची जननी असते. लाडकी बहीण सारख्या योजनेकडे तुम्ही कसं पाहता? ते वाहत्या गंगेखाली हात धुवून घ्या, कामानं तयार झाली तुमची ओळख आहे. शेगडीवाली काकू विचारली जाईल हो. तेव्हा ते ऍटलिस्ट लक्षात माझ्या राहील. मागाने तेवढं तर राहील. ओके मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, आपल्या 3 टॉक या पॉडकास्टमध्ये मी होस्ट डॉक्टर विशाल बेदुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, 3 टॉक या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तींना बोलावत असतो. त्यांचे अनुभव, जीवनाकडे, जीवनाच्या वेगवेगळ्या भागांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा समजून घेण्याचा आपला प्रयत्न असतो. आपल्या 3 टॉकमधला जो पहिला सेल्फ कनेक्ट आहे, तो सेल्फ कनेक्ट होण्यासाठी ह्या सगळ्या पाहुण्यांनी आपल्याला आत्तापर्यंत खूप मदत केलेली आहे आणि पुढच्या काळातही ही खूप मोठी मदत आपल्याला होत राहणार आहे. या सेल्फ कनेक्टमधून, सेल्फ इक्विलिब्रियममधून आपण सगळेजण आपलं सेल्फ सक्सेस साधणार आहोत. आज अशाच एका वेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत एक खास पाहुणे आहेत. या पाहुण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जे म्हणतो की सहसा मायग्रेशन म्हणजे स्थलांतर हे कुठून होतं, तर खेड्याकडून शहराकडे होतं. पण त्यांनी खेड्याकडून शहराकडे, शहराकडून पुन्हा खेड्याकडे आणि खेड्याकडे गेल्यानंतरही त्या ठिकाणी स्वस्थ नाही. नियतीनं जे काही आपल्यासाठी वाढवून ठेवलेलं आहे तेच घेऊन बसणं नाही, तर त्यातून आपण कन्स्ट्रक्टिव्ह काय करू शकतो, आहे ती परिस्थिती स्वीकारून आपण वेगळं काय करू शकतो. म्हणजे जे जनरल आपण म्हणतो की ग्रामीण भागामध्ये उद्योजकता नाही, किंवा जो आपला 6वा म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे झाला होता, त्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये असं म्हटलं होतं की भारतातले जेवढे छोटे छोटे उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यांमध्ये फक्त 13% उद्योग हे महिला चालवतात, जेव्हा की जवळजवळ 48% पॉप्युलेशन आपली महिला आहेत. पण ह्याही सिच्युएशनमध्ये काही व्यक्तिमत्व अशी आहेत जी आपल्यासाठी दीपस्तंभासारखं काम करतात. त्यांनी स्वतःच्या कामातून हे सिद्ध केलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा महिलांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने उद्योजकता भिनवलेली आहे, जगलेली आहे, सिद्ध केलेली आहे. आणि हे करत असताना त्यांनी आपल्या आयुष्याचे जे इतर पैलू आहे, म्हणजे आपला जो दुसरा सेल्फ इक्विलिब्रियम आहे, तो समतोल आहे, तो सुद्धा समतोल खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळला आहे. मित्रांनो, हे सगळं मी तुम्हाला सांगण्यापेक्षा आपण थेट आज ज्या गेस्टसोबत, ज्या पाहुण्यांसोबत आपण भेट घेणार आहेत, मी अजिबात वेळ न लावता डायरेक्ट तुम्हाला त्यांची भेट करून देतो. आज नीता भोईटे मॅडम आपल्यासोबत गप्पा करण्यासाठी या ठिकाणी आहेत. नीताताई, खूप खूप स्वागत आहे आपलं. नमनाला घडाभर तेल अशा पद्धतीने मी बोललो सुरुवातीलाच. पण जेव्हा तुमचा सुरुवातीचा जो एक पहिला रील मी बघितला होता आणि त्यावेळेस तुम्ही ज्या उत्स्फूर्तपणे बोलत होतात, म्हणजे मला आठवतं मी 6व्या वर्गात असताना विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतला होता आणि त्यावेळेस आम्ही एक मॉडेल दिलं होतं आणि त्या मॉडेलचं मी सांगत होतो. त्यावेळेस मला ओळखणारे जे लोक आहेत ते कौतुकानं मला पाहत होते, कारण मी 6व्या वर्गात होतो आणि आपला हा छोटासाच मुलगा सुंदर सांगतोय, त्यांना चांगलं वाटत होतं. मला ते कौतुक तुमचं वाटत होतं. ते कौतुक का वाटत होतं? कारण तुमच्या दिसण्यातून अस्सल ग्रामीण भाग जो आहे तो दिसत होता. बोलण्यातून जी धडाडी दिसत होती त्यातून उद्योजक डोकावत होता आणि मला नवल वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे रसायन. आम्ही त्याचा शोध घेणं सुरू केला. आमच्या टीमनं पूर्ण तो शोध घेतला आणि तेव्हा लक्षात आलं की खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आमच्या वाचकांपर्यंत, आमच्या प्रेक्षकांपर्यंत त्या पोहोचवल्या पाहिजेत. आणि शेवटी आजचा दिवस उजाडला. नीताताई, मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की जनरली लग्न झालं की महिला समजा जसं आहे, म्हणजे कमावत्या असतील तर कमावत्या राहतात, किंवा हाऊसवाईफ असतील तर हाऊसवाईफच राहतात पुढे आणि त्या याच्यात जात नाहीत, मग दुसरं काही करण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्या तिथं जसं आहे तसं सेटल होण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला हे कसं, म्हणजे हे कोणते विचार होते तुमच्या मनामध्ये
की लग्नानंतर तुम्ही स्वतःला उद्योजक म्हणून कसं घडवलं, तिकडे कशी वाटचाल झाली? आम्हाला ती विचारांची प्रोसेस तुमची समजून घ्यायची आहे. ॲक्च्युली लग्नानंतरचा विषय नाही आहे. हां. लग्नाच्या आधी मी ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मुंबईमध्ये 2 वर्ष अकाउंटिंगमध्ये जॉब केला. तुमचं म्हणजे आधी मुंबईमध्ये मुंबईमध्ये शिक्षण मुंबईचं, जन्म मुंबईचा, शिक्षण मुंबईचं बरं. आणि बऱ्यापैकी छान 2 वर्ष ऑडिटिंगमध्ये काम केल्यामुळे बऱ्यापैकी एक्सपिरियन्स होता. म्हणजे आणि नोकरी केली तुम्ही आधी? नोकरी केली. अरे 21 म्हणजे माझं लग्न 21 वर्षापूर्वी झालंय. बरं. त्याच्या आधी म्हणजे मला वाटतं 2003-2002च्या आसपास छान जॉब वगैरे छान. आणि मग ती मेंटॅलिटी झाली होती की आपण छान त्याच्यात सेटल होऊ शकतो. ओके. बरोबर आहे. पण त्याच्यानंतर असं आलं की लग्न ठरलं, हां. टोटली पूर्ण तुमचं लाईफ जे चेंज होतं हो. ते तसं माझं पूर्ण टोटली चेंज झालं. म्हणजे त्याचा काही गंध नव्हता. बरोबर. आम्ही गावी यायचो. आमचं गाव वडिलांचं काय बाल्य माझं माहेर आहे इथे जेजुरीच्या इथे. अच्छा. यायचो पण हार्डली 15 दिवस. हो. कारण हा ड्राय भाग आमचा असल्यामुळे पाण्याचे वगैरे प्रश्न. हं, हं. आलो तरी 15 दिवस. त्याच्यापेक्षा गावचा गंध हा आम्हाला नव्हता. बरं. लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर असं होतं की तेव्हाचा काळ मला वाटतं बऱ्यापैकी आता मुलींचा ॲटिट्यूड चेंज झालेला आहे. मुलींचं बऱ्यापैकी मतं पॅरेंट्स हो. मनावर घेतात. हो. तेव्हा नव्हता असा प्रश्न. अच्छा. नाही सांगितलंय ना ते. हां. आणि मुली नव्हता प्रश्न. बरोबर. त्यांना परत उत्तर देण्याचा असा प्रश्न नव्हता की असंच का. ओके ठीक आहे त्यांनी गेलंय म्हणजे काहीतरी भल्यासाठी असेल. पण बऱ्यापैकी मग त्या ॲटिट्यूडमध्ये आलो ना तेव्हा लग्न ठरल्यानंतर माझ्या मैत्रिणी जो ग्रुप होता आमचा त्या बऱ्यापैकी सगळीजण एकत्र, तू का तयार झाली असशील, गावी जाणार आहेस लग्न हो. फ्रेंड्समध्ये. बरोबर. तो मला प्रश्न नेहमी पडायचा की का आपण तयार. पण शेवटी कसं असतं मिठाई म्हणून जर खाल्ली ना हो. तर ती छान लागते. ती जेवण म्हणून खाता येत नाही. अगदी. ओके. माझं ते झालं. अच्छा. येताना काही वाटलं नाही. छान सुरुवातीचे महिना 2 महिने 4 महिने गावीचं वातावरण वगैरे जरा वेगळं होतं त्याच्यामुळे छान झालं. पण 4-6 महिन्यानंतर तुम्हाला असं वाटायला लागलं की हे आपण अपेक्षित केलं नव्हतं. बरं. ही लाईफ जी आहे ती आपण अपेक्षित केली नव्हतं. कारण मुंबईचं बऱ्यापैकी धावपळीचं जे आयुष्य आपण म्हणतो किंवा हो. तुमच्या करिअर ओरिएंटेड त्यावेळेचं जे वय होतं माझं 23-24च्या आसपास लग्न झालं. करिअर ओरिएंटेडमध्ये होतं की करिअर करायचं आहे हे इच्छा होती आणि आपण बऱ्यापैकी त्यात सेटल झालेलो. टोटली पूर्ण येऊन घरामध्ये तुम्ही फक्त काय म्हणतात ना स्वयंपाक घरातलं बघणं. आणि माझी जॉईंट फॅमिली होती. हो. मोठे दीर सासू सासरे आम्ही दोघं म्हणजे बऱ्यापैकी जॉईंट फॅमिलीमध्ये येऊन बरं. 4 माणसांच्या हार्डली 4-6 माणसांच्या कुटुंबातून येऊन तुम्ही एवढ्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहणं म्हणजे ती मेंटॅलिटी पचेपर्यंत बरोबर आहे. वर्ष जातं. वर्ष 1.5 वर्ष गेल्यानंतर एखादं मूल झाल्यानंतर तर विषय संपतो ना सर. हो. बरोबर आहे. तुम्ही तिथे स्टक होता, तिथे थांबलं जाता. हो. पण तुमच्यामध्ये जी करायची आतमध्ये जी काय म्हणतात ना खुमखुमी असते ती तुम्हाला स्वस्थ बसून देत नाही. बरं. आणि माझंही तसंच झालं. लग्नाच्या नंतरही 4-6 महिने शांत बसली. हं, हं. जॉब करायचा आहे. पेमेंटचा विचार तेव्हा केला नव्हता पण करायचा आहे. अच्छा. आमच्या गावात म्हणजे बऱ्यापैकी ट्रान्सपोर्टचे असे सोय नाहीत गावाकडच्या भागात. बरं. ट्रान्सपोर्टला मेन स्ट्रगल तिथून सुरू होतो. अच्छा. तुम्ही जॉब करायचं म्हटलं तर तुम्ही खेडेगावात जर असाल तर खेड्यातून शहरात जर यायचं म्हटलं तर ट्रान्सपोर्टचा मेन प्रश्न. तुमचं स्वतःचं व्हेकल असेल बरोबर आहे. तर प्रत्येक ठिकाणी नाही अवेलेबल होऊ शकत तुमचं स्वतःचं. मग ते एसटी आली किंवा मग एखाद्या गाडीला हात करून येणं म्हणणं, बरोबर. मोठ्या गाड्या ट्रक वगैरे हो, अशा. हो. असाही मी प्रवास केला. बरं. म्हणजे वर्ष 1.5 वर्ष होईपर्यंत केला. पण त्याच्यानंतर एखादं माझी मुलगी झाल्यानंतर मग तो स्टॉप. बरं. तुमच्या करिअरला तिथे स्टॉप म्हणण्यापेक्षा तुम्ही तिथेच थांबलात. स्टक झालात. पण ते किती दिवस. हं, हं. तुमच्यामधला जो हे होता ना काहीतरी करायचंय. मग ती 6 महिन्याची मुलगी झाली. हं, हं. बस झालं. घरी बसणं बस झालं. काहीतरी करायचंय. माझे मिस्टर ह्या उद्योगामध्ये तेव्हापासून होते. मग आमच्या इथून यायला 8 ते 9 किलोमीटर माझ्या गावावरून यायला लोणंदला यायला एसटी होती. बरं. मी लहान मुलीला घेऊन येत होती बरं. दुकानासाठी. अच्छा. दुकान होतं ना त्यांचं छोटंसं दुकान होतं ह्या शेगडीचंच. अच्छा. मिस्टरांचं दुकान होतं. हां मिस्टरांचं दुकान होतं ते तेव्हा म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून छोटासा बिझनेस अशा पद्धतीने. माझे मिस्टर एम.ए. स्पेशल इंग्लिश. बरं. पण जॉब करायचा नाहीये. अच्छा. काहीतरी स्वतःचा बिझनेस करायची ही मेंटॅलिटी. बरं. म्हणजे ते ॲप्रिशिएट करण्यासारखं काय आहे की मोस्टली त्यांना प्रोफेसरचा असं जॉबही माझं अगदी लग्न झाल्यानंतर साठी ऑफर झाला होता की तुम्ही प्रोफेसर ॲज अ प्रोफेसर म्हणून तुम्हाला करायचं असेल तर चान्स होता. पण त्यांनी प्रेफर काय केलं की जॉबचं. पण मग काय झालं जॉब जर नाही करायचा आहे बिझनेस करायचा तर बिझनेस म्हटलं की घरातल्या माणसांना सपोर्ट करावा लागणार. बरोबर आहे. एकट्यावर बिझनेस होत नाही. मग ती 6 महिन्याची मुलगी घेऊन मी यायची अपडाऊन करत होती. बरं. ते किती दिवस तुम्ही वर्ष 2 वर्ष. किती अंतर होतं ते? 8-9 किलोमीटर होतं जाणं येणं. बरं. मग सकाळची 10:30ची एसटी असायची. संध्याकाळी 5:30 वाजता यायचं. बापरे. या सगळ्यामध्ये बसने बसने जाऊन येऊन. एखाद दिवस गाडी नाही तुम्हाला मिळाली. गाडी येत नव्हत्या. बरं. मग प्रायव्हेट गाड्या वगैरे असायच्या गावच्या. बऱ्यापैकी ओळखीची माणसं असायची लिफ्ट द्यायची वगैरे असं. केलं 2 वर्षापर्यंत केलं. पण मग त्याच्यामध्ये तुमचं
जे बस्तान म्हणतो ना आपण, बस्तान हो. बसायचा असा काही चान्स दिसत नव्हता. ओके. मग तुम्ही जर एका ठिकाणी थांबलात, ज्या ठिकाणी जर तिथेच थांबलात, हो. संपला विषय. बरोबर. तिथून मूव्ह ऑन करायचं म्हटलं, त्याच्यानंतर माझी मुलगी 3 ते 4 वर्षाची झाल्यानंतर स्वतः परत काहीतरी करण्याचा मालक म्हणाले, म्हणजे त्यांचा विचार होता की जर तू इथे दुकानावर स्वतः बसलीस तर मी काहीतरी बाहेर बघू शकेल. बरोबर आहे. एकटा माणूस सगळं करू शकत नाही. हो. तेव्हा मी तिथे निर्णय घेतला की आपण जर स्वतः, म्हणजे कामगार जर मी ठेवले, हो. पेमेंट तर द्यावं लागणार आहे. हो. ओके, कामगारांच्या भरोश्यावर बिझनेस सर नाहीये, बरोबर. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही स्वतः सॉरी, पण मी तिथं मला इथं थोडं थांबवायचं आहे, कारण मला यातच थोडं आत जायचं आहे, हा विषय समजून घ्यायचा आहे. मी बघतो की जेव्हा अनेक मुली आहेत, लग्न झाल्यानंतर असा विषय त्यांना येतो, पण त्यांना असं आपणहून पटकन ते तयार होत नाहीत. म्हणजे आपण नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आपण काम केलं पाहिजे किंवा मिळवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे, असं सहसा दिसत नाहीत. खूपच कमी मुली असतात त्या. तर हे जे बाळकडू आहे तुम्हाला, तुमच्या रक्तात हे जे होतं, तर हे कुठंतरी तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून बालपणी असे काही संस्कार आले, तिथून तुमच्याकडे आलं असं वाटतं का तुम्हाला? ॲक्च्युली सर, मी ज्या इन्व्हायरमेंटमध्ये वाढली, मुंबईसारख्या ठिकाणी जिथे मी बघितलं, तिथे माझ्या आजूबाजूची सगळी माणसं काम करणारी होती. अच्छा. ओके, लेडीज असू दे, जेंट्स असू दे, तिथे फरक नाहीये. बरोबर आहे. लेडीज असली तरी ती घरी का बसणार आहे, असा विषय. बरोबर. त्या वातावरणामध्ये तुम्ही वाढल्यानंतर तुमचे विचार ऑटोमॅटिकली त्या पद्धतीने जातात की तुम्ही अगदी घरी बरोबर. का बसायचे. बरोबर आहे. तुमच्यात तेवढे पोटेन्शियल आहेत, हो. तुम्ही तेवढं करू शकताय, तुम्ही तेवढं अचीव्ह करू शकताय. पैशाचा नंतर विषय आला, बरोबर आहे. तुम्ही किती कमवता हे नंतर, पण तुम्ही काहीतरी करू शकता हा कॉन्फिडन्स मला तेव्हापासून होता. म्हणजे Great. शांत जरी बसल्यात ना तरी नाही, ह्यांच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं आहोत, करणार आहोत, करायला पाहिजे, ही बरोबर. पहिल्यापासून. बरोबर. त्याच्यामुळे दुकानात बसा किंवा तुमचं जरी शॉप जरी असेल, दुकानात बसा, किंवा मग एखादा मूल झाल्यानंतर, म्हणजे दोन्ही मुलं झाल्यानंतर सुद्धा मी वर्षभर अकाउंटिंगमध्ये जॉब केला बरं का, बरं. अकाउंटिंगमध्ये. बरं. पण पाहिजे असा रिस्पॉन्स नाही, घराच्या जबाबदाऱ्या असतात. हो. मालक त्यांचा बिझनेस त्यांचा साईड बाय साईड चालू होता, पण स्वतःला बरोबर. तुम्ही काय करू शकता हो. हो. हे करण्यासाठी म्हणून जॉब ट्राय केला, वर्षभर केला, तो पण मला जुळला नाही. म्हणजे ते तुमच्या ह्याच्यातच नव्हतं. बरोबर आहे. तर तू पिंड म्हणतात ना, हो. हो. जॉब करण्याचा पिंड, Yes, की yes. सेफ लाईफ, सेक्युअर लाईफ. ज्याला जॉब करायचं आहे, सेक्युअर हो. लाईफ पाहिजे, त्याने जॉब करावा. बरोबर आहे. 9 ते 5, हो. 5च्या नंतर मी माझं आयुष्य जगणार. बिझनेस म्हटलं की तुम्हाला पूर्ण 24 तास तुमच्या बिझनेसला द्यायचं आहे. बरोबर आहे. त्यात किती मिळतं ह्याच्यापेक्षा तुम्ही किती देताय त्या बिझनेसला, हो. आधी इन्व्हेस्ट करा, मग तुम्हाला मिळणार आहे. बरोबर. त्या पद्धतीत 24 तास, दिवसाचे 24 तास, आता अशी वेळ आहे की 24 तास आम्हाला कमी पडतात दिवसाचे. बरं. की तुमच्याजवळ माणसं असो नसो, हो. हाताखाली माणसं आहेत, कामगार आहेत, नाही आहेत, ह्याचा मॅटर करत नाही. तुम्ही बरोबर. किती देताय, 24 तास देताय, तुम्हाला जेवायला वेळ मिळालाय, झोपायला वेळ नाही मिळाला, डझंट मॅटर. आता काय काय असतं पण बिझनेसमध्ये मग? म्हणजे प्रॉडक्ट आपले काय प्रॉडक्ट, आहेत? हां, ऍक्च्युली आपण जे प्रॉडक्ट देतो की नाही, हो. शेगड्या सोडून अच्छा. आता आम्ही त्याच्यात इन्व्हेन्शन केलं. इन्व्हेन्शन म्हणजे हॉटेलसाठी. बरं. हॉटेलसाठी मोठ्या गिरवी म्हणून येतात प्रोडक्ट आपले. अच्छा. मोठ्या हॉटेलमध्ये ज्या ग्रेव्ही वगैरे बनवतात, 100-200 किलोचे जे असतात, त्याच्यासाठी आपण जे काय म्हणतात, गिरवीच म्हणतात त्या शेगडीला, बरं. त्याही आता आपण प्रोडक्ट ते म्हणजे इन्व्हेन्शन केल्यावर की हे असं चालू शकतंय. बरं. मार्केटमध्ये ह्याला डिमांड आहे, पण ऍक्च्युली आम्ही ह्या गोष्टीपेक्षा आता आमच्या ह्या ज्या शेगड्या आहेत हो. त्यालाच आम्हाला वेळ द्यायला कमी पडतोय, कारण त्याचीच एवढी मागणी छान आहे लोकांचा. ह्या ज्या शेगड्या आहेत तुमच्या, हां. यांचं काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य सर असं की ॲक्च्युली हे माझ्या मिस्टरांनी माझ्या लग्नाच्या आधीच चालू केलं होतं. बरं. छोट्या स्केलवर बिझनेस वगैरे थोडासा करत होते, तेव्हा त्यांची आई जुन्या वेळात हो. हे काय म्हणतात, चुली असायच्या घरात. हो. तर त्यांनी ती बघितलं होतं की त्यांची आई त्या धुरामध्ये खूप धूर वगैरे, चूल बरं. म्हटल्यानंतर धूर आला. धूर. त्यांनी बाहेर लोहाराचा, सर मेन कन्सेप्ट ह्या शेगडीची लोहाराचा भाता, अच्छा. शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर लोहाराचा भाता. बरं. तर त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी होतं की हे ह्या पद्धतीने काही करता आलं तर, ती कन्सेप्ट त्यांनी त्या शेगडीमध्ये उतरवली. बरं. तेव्हा सर चालली नाही बरं का ती, कारण गावाकडच्या भागात किंवा नवीन इन्व्हेन्शन म्हटल्यानंतर ते तुम्हाला रिजेक्ट करणारी जास्त असतात. बरोबर आहे. सुरुवातीला ट्राय कसं केलं होतं, माझ्या लग्नानंतर सुद्धा तो ट्रायल चालू होता अच्छा. की एक 10-12 कुटुंब निवडायची, बरं. बा हे आम्ही असं प्रोडक्ट, गावातलीच, जास्त लांबची नाहीत, हो. हे असं आमचं प्रोडक्ट आहे, तुम्ही यूज करा, बरं. तुमचा काय रिझल्ट आहे हो. त्याच्यावर मी वाढवू शकतो. मग असा रिझल्ट झाला की त्या लोकांना त्या वस्तूची सवय लागली. बरोबर. हे छान चालतंय, अच्छा. हे व्यवस्थित चालतंय, ह्याला धूर होत नाहीये. ओके. आणि लाकूड बऱ्यापैकी गावी अवेलेबल असल्यामुळे, कोळसा अवेलेबल असल्यामुळे ते वापरायला सुरुवात केली लोकांनी. त्याच्यानंतर म्हणजे अगदी आपण जेव्हा सेल करायला सुरुवात केली ना, तेव्हा लोकांनी हे पण आपल्याला सजेशन दिलंय की तुम्ही जर असं काहीतरी चुकीचं जर प्रोडक्ट दिलं तर लोक अगदी तुम्हाला धरून मारतीलही. बरोबर आहे. म्हणजे हे कमेंट हो. सांगते सर सरांचे, लोकांचे. हो. ओके. इथून सुरुवात केली. पण जेव्हा आपण हळूहळू मार्केटमध्ये उतरलो,
10च्या ऐवजी 10 ते 50, 50 ते 100 असे जेव्हा प्रोडक्ट आले आणि जेव्हा लोकांमध्ये आपण सेल व्हायला लागला, सुरुवातीचा सेल कसा होता, जास्त मार्जिन किंवा जास्त प्रॉफिटचा हिशोब नव्हता. प्रोडक्ट चाललं पाहिजे, विकलं गेलं पाहिजे, हा मेन त्याचा बेस होता. आणि जेव्हा चालायला लागलं तेव्हा मग ते त्याच्यामध्ये कस्टमर मग नाही तुम्ही हे प्रोडक्ट हे जे त्याच्यात वापरलेलं वस्तू आहे ती अशी असायला हवी सांगणारे असतात ना. बरोबर आहे. त्याच्यामध्ये चेंजेस, त्या पद्धतीने चेंजेस ह्या जवळजवळ 20 ते 22 वर्षामध्ये प्रयोग करत 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 तुम्ही गेलात. म्हणजे आज जे प्रोडक्ट आहे ना की ते तुम्ही बघितल्यानंतर आहे ना, समोरचं कस्टमर मी एक 4 शब्दामध्ये तुम्हाला सांगितल्यानंतर ओके, बरोबर आहे, अशा पद्धतीच्या त्या लेवलला ते आहे, त्या लेवलला आले. हा पण हे जे तुम्ही प्रयोग करत 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 प्रत्येक वेळेस पुढे पुढे गेलात, तर ते कुठल्या म्हणजे काही तर असे प्रसंग असतील की खूप मोठी समस्या तयार झाली की ही सॉल्व्ह होत नाही आता, असा कधी प्रसंग आला? हा सर, असे खूप येतात आणि अजूनही येतात. म्हणजे आता मी ऑनलाईन, आता आम्ही जस्ट रिसेंटली सांगतो, ऑनलाईन सेलिंग आपली चालू आहे सध्या. अच्छा. लोकलची जी कस्टमर आहेत जवळची, म्हणजे इव्हन पुण्यातली जरी असेल तरी आपण स्वतः सर्व्हिस देतो. अच्छा. माझे मिस्टर स्वतः घरी जाऊन कामगारांबरोबर सर्व्हिस देतात. पण असं काही वेळा होतं की आपण लांबचे जे कस्टमर आहेत त्यांना सर्व्हिस देऊ शकत नाहीत. त्यावेळेला प्रश्न तयार होतो की त्या समोरच्या कस्टमरचा मला विश्वास तर पाहिजे आहे. बरोबर. आणि असे काही कस्टमर असतात, नाही आम्हाला नको आहे, तुम्ही तुमचं घेऊन जा. अच्छा. हे चॅलेंजेस आले सर. कस्टमर काय आहे की तुम्हाला नाही पटलं की तुम्ही घेऊन जा, तो घेण्याचा प्रश्न नसतो, लॉस होण्याचा प्रश्न आहे. पण त्या कस्टमरचा विश्वास महत्वाचा आहे. मार्केटमध्ये तुम्ही उभे राहणार ना तर त्या विश्वासावर, म्हणजे असं असतं ना, तुम्ही बैठे माती आणणार ना तर आम्ही माती घेतो, हा विश्वास आला, ट्रस्ट आहे तो तुमचा, ट्रस्ट आहे. मग तुम्ही काय आणता हे मॅटर नाही, पण तो विश्वास जमवायला मला 21-22 वर्ष जी लागली आहेत ना, कस्टमरचा विश्वास जमवायला लागली. म्हणजे आज पुण्यासारख्या ठिकाणी जवळजवळ 80 ते 90 हजार शेगड्या आपल्या सर चालू आहेत. 80 ते 90 हजार. 80 ते 90 हजार. आणि कशा कस्टमरला दिलेले आहेत. काही प्रॉब्लेम आला, वैटे असा प्रॉब्लेम आहे, बरं सर आम्ही 2 दिवसात नाही येऊ शकत, पण पुढच्या आठवड्यात समजा आम्ही येतोय, तुम्हाला आम्ही तेव्हा सर्व्हिस देतो. ह्याच्यावर कस्टमर माझे आमचे वाढलेले आहेत. बरं. सर्व्हिस म्हणजे प्रोडक्ट कितीचं आहे हे मॅटर नाही करत आहे, तुम्ही देणारी सर्व्हिस जी आहे कस्टमरला ती फार मॅटर करते आपल्या मार्केटिंग. बरोबर. तुमचा सर्व्हिस बेस खास प्रॉडक्ट आहे. हा, सर्व्हिस बेस. पण ह्याचं इन्व्हेन्शन करताना, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सुरुवात पहिल्यांदा हे तुम्हाला असं का वाटलं की अशा पद्धतीच्या शेगड्या त्याच्यातून धूर निघत नाही, त्या चुली आपण तयार केल्या पाहिजे, तेव्हा तुमचं काही अवलोकन होतं किंवा कुठली गोष्ट तुम्हाला आढळली? म्हणजे ती आपण म्हणतो ना, काय म्हणतात, ती गरज शोधाची जननी असते. यस, ही गरज होती. म्हणजे काहीतरी सेलिंगसाठी प्रॉडक्ट पाहिजे जे स्थिर असेल. मार्केटमध्ये सर फ्लक्च्युएशन तुम्हाला माहिती आहे, आज एक प्रोडक्ट, उद्या एक प्रोडक्ट, परवा एक येत राहतात. बरोबर. तुम्ही त्याच्याबरोबर मार्केटमध्ये तुम्ही रोज नवीन आणायचं आणि नवीन विकायचं, त्याचा स्थिर राहू शकत नाही. ते असं काहीतरी प्रोडक्ट पाहिजे ते तुम्हाला, तुमचं प्रोडक्ट जे असं हवंय की जे तुम्हाला स्थिर करेल. माझं जवळजवळ 15 ते 20 वर्ष मी म्हटलं ना, तेव्हापासून इन्व्हेन्शन करून अजूनही मला असा अनुभव आहे की अजूनही त्याचं डिमांड वाढतंय, कमी होण्याच्या ऐवजी. कारण काळाआड जाणाऱ्या वस्तू म्हणतो ना आपण ह्या, पण हे आत्ता लेटेस्टमध्ये इतकं त्याचं हे लोकांना क्रेज आहे ना की विचारणारी लोक आहेत हे काय आहे. चूल म्हटल्यानंतर माणसाचा हा चूल आहे, काहीतरी वेगळं आहे, त्याचं डिमांड तेवढं वाढतंय. आणि जर तुमचं ट्रेडिशनल वेने खाणारी जी लोक आहेत, खाणारी म्हणण्यापेक्षा अशी वस्तू आहे ना की ज्याला आवर्जून खायचंय, ज्याला चुलीची कन्सेप्ट माहिती आहे. उलट मला वाटतं आता चुलीवरचं शिजवून खाणारे जे लोक आहेत किंवा चुलीवरचं खाणारी संख्या वाढली आहे. म्हणजे आता आम्ही पुण्यामध्ये सिटी गावातली सर घेणारच हो. गावातल्या लोकांना मुबलक तुम्हाला काय म्हणतात त्याला, लाकूड कोळसा अवेलेबल आहे, जागा अवेलेबल आहे. सिटीमध्ये घेण्याच्या लोकांचं काय हे असेल, बरोबर, पण घेतात खूप. मग सांगते ना, सेल माझा जास्त पुण्यामध्ये काय आहे, पुण्यासारख्या सिटीमध्ये म्हणजे मुंबईसारख्या आपण देतो, एक वेगळं काहीतरी आहे आणि चुलीवरचं खायचंय. बरोबर आहे. ती खूप केस आहे सर. आता पहिल्यांदा हे आम्ही आमची गरज म्हणून विकली बरं का, आता पहिल्यांदा शेगडी की आमचं काहीतरी प्रॉडक्ट आहे ते विकायचं. पण आता आम्ही विकतोय ना सेल की लोकांची क्रेज आहे हे चुलीवरचं आहे. आम्ही सांगताना जेव्हा सांगतो ना हे चुलीवरचं आहे, माझ्यावर भाकरी होणार आहे, पापडही भाजणार. तुमचे जळगाव कोण, जळगावची लोक मला विचारणार आहेत ह्याच्यावर वांग पण छान भाजलं जातं. म्हणजे त्यांना ते ज्या लोकांच्या चिपळूण साईडची माणसं त्या दिवशी आमच्याकडे आली, आम्हाला विचारत होते त्याच्यावर मच्छी फ्राय छान होईल का, अच्छा तुम्ही कशाला वापरणार, असं. म्हणजे लोकांच्या ज्या क्वेरीज आहेत मला सांगता आल्या पाहिजे, त्याच्या आधी मी स्वतः त्याच्यावर ट्राय करते. म्हणजे माझ्या घरात स्वतः मी ती शेगडी वापरते की आपले व्हेज असू दे, नॉनव्हेज असू दे, स्वतः जेव्हा वापरते. तुमच्या गरजेपासून जे सुरू झालं प्रॉडक्ट, ते प्रॉडक्ट आज तुम्ही लोकांची गरज पाहून त्याच्यानुसार तुम्ही बदलत गेला आणि त्या लोकांच्या गरजेचा किंवा जे क्रेज एखादी चालू आहे त्या क्रेजचा तुम्ही तुमच्या बिझनेससाठी पण योग्य उपयोग करून घेत आहात. हे खरंच ग्रेट आहे.
मला पुढे हे समजून घ्यायचं आहे, तुम्ही आता ग्रामीण भागामध्ये राहता. लोणंद सारखं जे ठिकाण आहे, पुण्यापासून किती येतं ते अंतर? जेजुरीपासून 30 किलोमीटर हो. आणि जेजुरी आता त्याचं अंतर नाही एवढं सांगता येणार मला. तर आता अशा ग्रामीण भागामध्ये राहता. ग्रामीण भागामध्ये राहून आपला उद्योग पुढे नेला पाहिजे किंवा आपण जिथं कुठं राहतो तिथं राहून आपला उद्योग आपण पुढे नेला पाहिजे. ही जी प्रेरणा आली, बहुतेक लोकांना मी असं बघतो की उद्योग आहे ना, काही करायचं आहे ना, म्हणजे आता अलीकडे स्टार्टअपची कन्सेप्ट खूप आहे. तुम्ही ॲक्च्युअलमध्ये ते स्टार्टअप 20 वर्षाच्या आधी चालू करून वाढवलं आहे. पण आता स्टार्टअपची कन्सेप्ट आहे. पण मुलं काय करतात, नाही स्टार्टअप करायचं आहे तर मग शहरात गेलं पाहिजे. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येच वाव आहे, आपण तिकडे गेलं पाहिजे. पण तुम्ही तसं न करता, तसं पाहायला गेलं तर पुणे तुम्हाला जवळ आहे. पण तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहूनच त्याला वाढवत वाढवत नेलं तिथपर्यंत. तर ती प्रेरणा काय होती? ग्रामीण भागात राहूनच वाढवण्याचं काय तुम्हाला? ग्रामीण भाग आणि शहरी भागाचा सर विषयच नाही येते. अच्छा. तुम्ही जिथे आहात हो. तिथून, माझ्या मतानुसार तिथून स्टार्ट करा. मला वाटतं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जिथे आहात तिथून. मी विचार जर केला असता ना, की मी पुण्यामध्ये असते, मुंबईवरून आली आहे, मग मी पुण्यामध्ये गेली असते, छान जॉब केला असता, छान पेमेंट मिळालं असतं. ओके, लॉकडाऊनमध्ये सर काय झालंय, तुमचे पेमेंट चांगले असलेल्या लोकांना घरी बसवलंय लॉकडाऊनने. माझ्या बिझनेसने मला त्यावेळेला सुद्धा कमवून दिलंय. म्हणजे यातले शॉर्ट सांगते, तुम्ही जिथे आहात तिथून स्टार्ट करा. आणि बऱ्यापैकी म्हणजे अगदी मगाशी आपला विषय झाला जो मायग्रेशन आपण म्हणतोय, म्हणजे अगदी बाहेर देशात जरी जन्माचा असेल, तुमचं इथेच डेस्टिनेशन लिहिलेलं असेल, तुम्ही इथेच येणार आहात. तो खूप महत्वाचा मुद्दा सांगितला तुम्ही. म्हणजे जिथे तुमचं डेस्टिनेशन आहे, जिथे तुमची ही लिहिलेली आहे तिथेच येणार आहात. जरूर नाही ती मुंबई आहे, पुणे आहे, शहर आहे का खेडा आहे. खेड्यामध्ये पण खूप छान वाव आहे, खूप छान. म्हणजे लोक तुम्हाला प्रोत्साहन देणारी आहेत, ना की मागे खेचणारी आहेत. बरोबर. हा थोडंसं असेलही, मी काय म्हणते 100% 10-20% असतील, पण 80% जी लोक आहेत ती बऱ्यापैकी तुमच्या बिझनेसला वाव देणारी आहेत आणि मेन न्यू कन्सेप्ट ज्या एक्सेप्ट करणारी आहेत लोक. आम्ही जे ग्रामीण भागामधली कृषी प्रदर्शनं मोस्टली करतो, कराड सारख्या ठिकाणी, कोल्हापूरचं ग्रामीण भाग आले सर. हे सिटीमध्ये नाही आहेत ही प्रदर्शनं जी होतात. आता झालं भीमथडीचं जे मोठं झालं, पुण्यामध्ये झालं, त्याच्या आधी माळेगाव, त्याच्यानंतर माळेगावचं हे बारामतीचं साईड, खूप छान रिस्पॉन्स. गावाकडची लोक सुद्धा अगदी आता बऱ्यापैकी आहेत ना, अशा प्रदर्शनाला भेटी देऊन काय नवीन मिळतंय, तुम्ही काय नवीन आणताय हे बघायला येणारी लोक अजून आवर्जून आहेत, समजून घेणार. आणि मेन छान रिस्पॉन्स मिळतो की असं नाही जुनी कन्सेप्ट आहे मग हे कशाला, असं नाहीये. मला वाटतं म्हणजे तुम्ही आता सांगा बरोबर की चूक, चांगलं करणारवाल्याला चांगली माणसं भेटतात असं आपण म्हणू शकतो. पण काही लोक असेही असतात ग्रामीण भागामध्ये, आपण त्याला खेकडा प्रवृत्ती म्हणतो. एखादा चांगला करत असला की त्याला पाय ओढायचे प्रयत्न असतात. असेही काही लोक भेटले ह्या सगळ्या 20-22 वर्षाच्या प्रवासात? खूप आवर्जून. म्हणजे अगदी तुमच्या आजूबाजूला वावरणारी माणसं आहेत तशी. अच्छा. लांबच्या माणसांना फरक पडत नसतो, पण तुमच्या आजूबाजूच्याच माणसांना ह्या गोष्टीचा फरक पडत असतो. पण एक ठराविक पिरियड असा येतो ना सर, की तुमची कितीही पाय खेचणारी माणसं असली ना तरी तुम्हाला तिकडे बघायला वेळ नसतो. वेळ नसतो, कारण तुम्ही जर त्यांच्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही तुमच्यावर कधी लक्ष देणार, हा मेन प्रश्न आहे. बरोबर आहे. तुम्ही किती वेळ त्यांच्यावर, आज त्यांचा तो काय त्यांना तुमच्यामुळे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला, उद्या रोज नवीन नवीन माणसं आहेत, नवीन नवीन तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट करणार आहेत. आणि प्रत्येक तुम्ही जर तेच सोडवत बसाल, तुम्हाला त्यांच्याच ह्याच्यात अडकला तर तुम्ही पुढे जाणार नाही आहात. तुम्हाला जर पुढे व्हायचंय तर जस्ट इग्नोर करा. त्या लोकांना आहेत सगळ्या ठिकाणी, शहर आणि ग्रामीण किंवा शहरी भागाचं नाही, सगळ्या ठिकाणी ही माणसांची प्रवृत्ती सेम आहे. बरोबर आहे. तुमच्या आजूबाजूची आणि लांबच्याची गरज नसते, जवळचीच माणसं आहेत सर. त्याच्यासाठी जवळचीच माणसं खूप असतात तुम्हाला खाली खेचण्यासाठी, तुमचा काय म्हणतात ना तो जे हे असतं ना ते कमी करण्यासाठी. बरोबर आहे. आत्मविश्वास किंवा तुम्ही तुमच्या जवळचे जे लोक होते त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळालं की कधी असा विरोध पण काही झाला? खूप. म्हणजे प्रोत्साहन मेन म्हणजे माझी जॉईंट फॅमिली होती ना, जॉईंट फॅमिलीमध्ये मला प्रोत्साहन या गोष्टीला खूप मिळालं. त्यांनी कधी असा विरोध नाही केला. म्हणजे एज्युकेटेड, बऱ्यापैकी माझी फॅमिली एज्युकेटेड, गावी जरी होती ना तरी बऱ्यापैकी एज्युकेटेड असल्यामुळे त्यांनी कधी विरोध, ओके ठीक आहे तुम्ही करताय छान. म्हणजे तुम्हाला तुमच्या लिमिट्स माहिती असतात काही ठिकाणी, ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये छान. विरोध झाला ज्यास तुम्ही काय म्हणतात ह्याच्यात राहता, सराउंडिंग मध्ये राहतो, बरोबर आहे, विरोध होणार ना सर. तुम्ही त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करताय, साहजिक आहे. तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळं करताय म्हणजे तुम्हाला विरोध होणार, त्यांना तुम्हाला ते निगेटिव्ह काय असतात ना ते मिळणार. पण मग जर ते करत बसली असती तर आज मी इथे नसते. त्याच्यावर जर लक्ष एका वाक्यात ते गुपित उलगडलं. ते होणार आहेत, त्या न टाळता येणाऱ्या गोष्टी आहेत आणि असाव्यात. माझं मत आहे असाव्यात. बरोबर आहे. तुम्हाला जर नाही कळलं की तुम्ही अरे हे सांगतात म्हणजे नक्की याच्यात काहीतरी आहे तथ्य,
तिथे पण काहीतरी नीताताई, चुकतंय. मला इथं पुन्हा एक गोष्ट तुमच्याकडून समजून घ्यायची आहे. तुम्ही ग्रामीण भागातल्या तुमच्यासारख्याच इतरही खूप साऱ्या महिला आहेत आणि बऱ्यापैकी जसं आहे तसं ठेवणं अशा एक कल असणाऱ्या महिला आहेत. अ, ह्या सगळ्या महिला त्यांचं जे रोजचं जीवन आहे, खूप सारे प्रॉब्लेम आहेत. अगदी पाणी आणण्याच्या प्रॉब्लेमपासून तर म्हणजे नवरा कमाई करत नाही तर आपल्याला कमाई करून घर चालवणाऱ्या पण खूप साऱ्या स्त्रिया आहेत. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही जेव्हा हे स्वतःचं करता, तुम्ही हे जेव्हा हे सगळं बघता, तर त्यावेळेस तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं असं? त्यांच्याविषयी वाटण्यापेक्षा माणूस म्हणून माझ्या मतानुसार प्रत्येकाने आपला आपला विचार करावा. बरोबर. म्हणजे ती स्त्री आहे, तिला घरातलं करावं लागतंय, हो. तिचा नवरा कमवत नाहीये. तुमच्यावर दया करण्याची असं माझा ॲटिट्यूड असा आहे की तुमच्यावर दया करण्यापेक्षा तुमच्यात काही म्हणजे अगदी तर खुरपणारी काय म्हणतात ना, शेतामध्ये खुरपणारी लेडी सुद्धा आहे ना, दिवसाला 250 ते 300 रुपये कमवते. बरोबर आहे. तिची इन्कम तुम्ही आठवड्याची बघा ना, हो. किती मला 200-250 रुपयाने म्हटलं तरी 6 दिवसाचे झाले किती. त्या हिशोबाने जर तिने आठवड्याचा एकच सुट्टी म्हणजे वर्किंग वुमन असू दे नाही तर शेतातली असू दे, हो. कुठे कमी पडली, संसाराला कुठे कमी पडली, कमवायला कुठे पडली. इथून माझं सुरू म्हणजे माझी ही आहे ती लेडी म्हणजे ती काय म्हणतात ना, अंगुठा छाप तिला हो. सही येत नसते किंवा आता बऱ्यापैकी लेडीज शिकलेल्या आहेत, बरोबर. त्या मॅटर करत नाहीत, पण त्या तिथे जाऊन करतात का? बरोबर. संसाराला हातभार नंतर चाला, तुम्ही दिवसभर घरी बसायचं नाही, हा ॲटिट्यूड पहिल्यांदा आहे बायकांमध्ये. बरोबर. त्यांची परिस्थिती आहे म्हणून जात नाहीत. काही बायका मी अशाही बघितलेल्या, त्यांची परिस्थिती मग दिवसभर घरात बसून ओके, त्या लेडीजची जर अशी मेंटॅलिटी असेल की मी दिवसभर बसून घरात करायचं काय, बरोबर. तर बऱ्यापैकी एज्युकेटेड असलेल्या लेडीजने तर स्वतःबद्दल विचार करायलाच हवा. बरोबर. का करू नये? कारण माझी जेव्हा पुढची पिढी सर तयार होते ना, हो. माझ्या नंतरची जी पिढी ती माझं बघून तयार होणार आहे. मला एक्झॅक्टली हाच प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की असा विचार करणारे मग आपल्या मुलांवर काय कशा पद्धतीने संस्कार एक्झॅक्ट तेच सांगते मी. पहिल्यांदा विचार हा गेला, मी जी प्रेझेंट होणार आहे आज तुमच्या समोर, जी मी प्रेझेंट झाली आहे, हा प्रेझेंटेशन माझ्या मुलांवर इफेक्ट करणार आहे. येस. ओके, माझी मुलगी आहे दापोलीला मेडिकल कॉलेजला आहे, मुलगा आहे 11वीला आहे. त्यांचं म्हणणं आहे की बाकीच्यांसारखं तू आम्हाला सांगू नकोस की मी घरात हे केलं ते केलं, तू बाहेर जाऊन काय करतेस ना, आम्हाला हे एक्सप्लेन कर मम्मी. एज्युकेटेड मी असं म्हणत नाही, खूप एज्युकेटेड, खूप तुम्ही श्रीमंत वगैरे अशा घरात त्यांनी बघितलंय, मम्मीने केलेलं स्ट्रगल, पप्पांनी केलेलं स्ट्रगल बघतायत, पण त्यांची अपेक्षा काय आहे. आणि माझ्या मतानुसार आहे ना, प्रत्येकाने जग काय म्हणतंय हे बघण्यापेक्षा तुमची मुलांचा तुमच्याकडून काय अपेक्षा ना ही आधी बघा. मला असं वाटतं की मी आज जे आहे ना, असं मला बाकीच्या कोणाच्या नजरेपेक्षा माझ्या मुलांच्या नजरेत मी काय आहे ते जास्त महत्वाचं आहे. खूप खूप सर अपेक्षा मुलांच्या जास्त आहेत. बरोबर. माझ्या मम्मीने किंवा माझ्या पप्पाने हे असं असावं. आणि मुलं आता बऱ्यापैकी अवेअर असतात आत्ताची. पहिल्यांच्या आमच्या वेळच्या असं पॅरेंट्सला असं आपण सांगू शकत नव्हतो आम्ही. बरोबर आहे. पण आताची जी मुलं आहेत ना, मग तुम्ही आहात, मग तुम्ही असं प्रेझेंट व्हायचं, त्यांच्या मनामताचा नंतरचा विषय आला. पण मी त्यांना काय देऊ शकते, माझा आदर्श. जेव्हा मुलं सांगतात ना, आमचे आदर्श आमचे आई वडील आहेत. घरात भांडी असणारी आई आदर्श आहे का? आहे ती. पण जेव्हा तिला आजची काळाची गरज आहे ना, भांडी घासणं, कपडे धुणं किंवा स्वयंपाक करणं, 10 माणसांचं कुटुंबांचं सांभाळणं, ही आजच्या काळाची गरज नाही आहे सर. एक प्रॅक्टिकली मी विचार सांगितला. म्हणजे प्रत्येकाचे आपापली मतं आहेत, पण माझा प्रॅक्टिकल विचार आहे की मी जर घरातलं सगळं करत असेल, त्याचा आदर्श गृहिणी झाली असं नाहीये. मी माझ्या मुलांच्या करिअरसाठी काय पाऊल उचलते ना. तुम्ही मला जज कधी कराल माहितीये का? जेव्हा तुम्ही मला भेटलात आणि विचारणार, भोईटे मॅडम तुम्ही किती प्रॉपर्टी जमवलीत, हे विचारता का? जनरली सांगा मला, काय विचारता तुम्ही? काय करता आपण? काय करता तुमची मुलं, काय करतात, मेन हे विचारतात. ओके, जर मेन प्रश्न काय असतो, मला आज बिझनेस वुमन म्हणून जरी भेटलं ना, तरी कोण विचारत नाही मग भोईटे मॅडम तुमचा सेल किती झाला, प्रॉफिट किती कमवलं, नाही विचारत सर. अगदी अगदी अगदी. ओके, तुमची मुलं काय करतात, तुमची, मग त्याच्यावरून तुमची जर प्रगती कळत असेल, बरोबर, तर मी आज त्यांच्या पुढे ठेवण्यासाठी माझ्याकडे काय आहे, एक आदर्श ठेवण्यासाठी. भले मग माझी आई पण गृहिणीच होती की, पण त्यांचं म्हणणं, आई वडिलांचं, माझे आई वडील सुद्धा काय म्हणतात त्याला, पूर्ण त्यांना शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. अच्छा. आमची आई थोडीफार शिकलेली आहे, 3री 4थी, पण माझ्या वडिलांना पण आयुष्यभर BST मध्ये नोकरी केली. पण त्यांचं एक म्हणणं असायचं, जेही कराल स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी करा. म्हणजे तुम्ही आज जर इथे मी तुम्हाला हे केलंय, उभं राहून जर तुम्हाला अशी वेळ आली सर, लग्न झाल्यानंतर अशी वेळ आली जर तुम्हाला कमवायचं, तर त्याच्यासाठी तुम्ही कॅपेबल पाहिजे. भले शेतात जाऊन तुम्ही कमवा, खुरपून कमवा, पण तुम्ही त्याच्या, म्हणजे त्यांचं म्हणणं एक होतं, घरी बसू नका. मला वाटतं या पूर्ण पॉडकास्टमध्ये जर समजा एखाद्याला एकच प्रश्न पाहायचा असला, तर फक्त हे एकच प्रश्न, हा एकच उत्तर त्याने बघितलं पाहिजे.
कारण मध्ये मध्ये तुम्ही ज्या मास्टर लाईन दिल्यात ना, ह्या ग्रेट आहेत. म्हणजे या खरोखरच विचार करण्यासारख्या आहेत. ऍक्च्युली अनुभव आहेत सर, हे अनुभव आहेत. हा, अनुभव आहेत. कारण मी ह्या 21 वर्षावर सर 23 वर्षानंतर माझं लग्न झालं, तोपर्यंत काही अनुभवाचा विषय नव्हता. बरोबर. सेफ लाईफ होतं, सिक्युअर लाईफ होतं, आई वडिलांच्या ह्याच्या खाली होतं, त्याच्यामुळे खायला मिळतंय, थोडं जॉब वगैरे केला, 2 वर्ष छान करिअर करतायत. ऍक्च्युअल लाईफची सुरुवात, स्ट्रगलची सुरुवात लग्नानंतर झाली. तुमचं पूर्ण सराउंडिंग चेंज झालं. बरोबर. तुमच्या सेक्युअर लाईफमधून, मी म्हणते काय म्हणतात ते, कम्फर्ट झोनमधून हो, बाहेर पडलो. बरोबर. आता तुम्हाला हातपाय हलवायला पाहिजेत. हो, तुम्ही हातपाय हलवले तर पाण्यात तरणार, बरोबर. नाही तर डुबणार. झुकणार. आणि ते तुम्ही करून दाखवलं. चाललंय, प्रयत्न चाललाय. नाही, आणि खूप इथपर्यंतचा प्रवास हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे त्याचा. पुन्हा काही पाहिजे, याच्यापेक्षा वेगळं काही पाहिजे नाही. तर हे जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट घेऊन वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये जाता, तुम्ही भीमथडीची जत्रा सांगितलं किंवा इतर वेगवेगळे असतात, तर त्यावेळेस तिथं काय काय अडचणी येतात आपल्याला, जेव्हा तुम्ही खास करून मैदानात असता? मैदानात असतो तेव्हा अगदी फेस टू फेस कस्टमरला जेव्हा सर फेस करायचं असतं ना, तेव्हा ऍक्च्युअल प्रॉब्लेम येतात. अच्छा. एज लेडी म्हणून जेव्हा तुम्ही, म्हणजे हा कधी प्रश्न आला नाही की लेडीज आहे जेंट्स आहे, हा कधी मी प्रश्न केला नाही. तो लोक म्हणतात की लेडीज आहे, मग कसं सर्व्हाइव्ह करणार, हा प्रश्न नंतरचा आला. आधी तुमची मेंटॅलिटी किती आहे तिथे उभी राहण्याची, हिथून सुरुवात होते. बरं. माझी मेंटॅलिटी आहे ना, मला इथे बसून इथे करायचंच आहे. आपण पॉइंट खूप महत्वाचा आहे की तुमची मेंटॅलिटी महत्वाची आहे. मेंटॅलिटी महत्वाची आहे की मला इथे उभं राहायचं आहे. बरोबर. ही मेंटॅलिटी. मी भीमथडीला फिरून आली, पहिलाच दिवस होता. आणि बऱ्यापैकी तेव्हा जरा असं सिटी आहे, येणारे गिराईक वगैरे किंवा येणारे जो पब्लिक आहे ते खूप स्टँडर्ड असणार आहे. आपण ग्रामीण भागातून आल्यानंतर जरा फरक पडतो ना सर. जेव्हा आतमधले स्टॉल बघितले ना, तेव्हा नितालाच एन्करेज केलं. अच्छा. त्या लेडीज सगळ्या अगदी एवढ्या छान कॉन्फिडेंटली स्टॉल हँडल करतात. अरे यार, आपल्या प्रोडक्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही जर हँडल करायला जर नाही होत असेल. तेव्हा मालकांना म्हटलं, मला फक्त तुम्ही मागे कोणीतरी बॅकला राहा, बाकी 4-5 दिवसाचा होता ना तो मी हँडल करते. हा, म्हणजे तो कॉन्फिडन्स सर महत्वाचा आहे. आणि तो येणं, बरोबर आहे, तुमचा तो ॲटिट्यूड आहे ना, तो तुम्हाला तारत असतो. बरोबर. आणि तो ॲटिट्यूड जेव्हा त्या लेडीजला बघितलं, सगळे फूडचे स्टॉल बघितले, सगळे ते बऱ्यापैकी कपड्यांचे वगैरे बरेच छान छान स्टॉल होते तिथे, पण सगळ्यावर लेडीज होते. तो बघितल्यानंतर अरे त्यांच्याकडे एवढा कॉन्फिडन्स आहे, म्हणजे आपला तर कुठे गेला नाहीये. बरोबर आहे. आपल्यात काहीतरी असल्याशिवाय वातावरणाचा पण फरक पडतो, खूप फरक पडतो. हे सगळा बिझनेस सांभाळत असताना याचं फायनान्स कसं तुम्ही मॅनेज करता? कारण आहे ना, काही दिवसाच्या आधी आम्ही अनिल लांबा सर, जे कॉर्पोरेट ट्रेनर आहेत आणि CA आहेत ते, तर त्यांचा एक पॉडकास्ट घेतला होता. तेव्हा त्यांनी आम्हाला 2 गोष्टी सांगितल्या की कुठलाही यशस्वी उद्योग करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला फायनान्स मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, आणि दुसरं आहे की तुम्हाला प्रॉफिट जनरेट करता आलं पाहिजे. जर प्रॉफिट जनरेट नाही करता आलं किंवा तुमचं फायनान्स तुम्हाला मॅनेजमेंट नाही करता आलं तर तो उद्योग चालणार नाही, तो बंद पडेल. तर हे सगळा एवढा यशस्वी उद्योग तुम्ही इथपर्यंत आणलात, याचं तुम्ही फायनान्स कसं मॅनेजमेंट करता? मग फायनान्स मॅनेजमेंट म्हणण्यापेक्षा सर सुरुवातीला तर आपण प्रॉफिटवर जास्त भर दिलाच नव्हता. कारण हे प्रोडक्ट जेव्हा आपण आणलं मार्केटमध्ये, म्हणजे 20-21 वर्षापूर्वी जे मालक म्हणतात, तेव्हा एक काय म्हणतात त्याला, एक मार्जिन निघेल. अच्छा. अशा बेसवर तो चालला होता की हा चला आता ह्याच्यामध्ये 100 मिळाले तर माझ्या गरजेपुरते मिळाले, अशा पद्धतीने. पण जेव्हा कळायला लागलं की हे ऍक्च्युअल चालतंय मार्केटमध्ये, तेव्हा मग तुम्ही तो प्रॉफिटचा नंतरचा सर विषय आला तो. बरोबर. आता जे तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा उभे राहणार किंवा आता जेव्हा आपण शेगडी घेऊन किंवा एखाद्या कृषी प्रदर्शन, तिथे सगळा खर्च काय म्हणतात त्याला, कामगारांचा खर्च सगळा होऊन मग तुमच्या हातात किती राहणार आहे, बरोबर, हा नंतरचा विषय आला. पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा मार्जिनच्या, म्हणजे त्याच्या काहीच करता येत नाही. तुम्हाला जर करायचं असेल तर ह्या गोष्टी सफर कराव्या लागतात. काही बिझनेस म्हटलं की तुम्हाला चढउतार आले, प्रॉफिट, एखाद्या वेळेस प्रॉफिटही छान होतो, एखाद्या वेळेस अगदी प्रदर्शन जरी असली ना सर, कोरोनाच्या नंतरची केलेली प्रदर्शन पूर्ण आमची फेल गेली होती. पूर्ण फेल म्हणजे कुठल्याही प्रदर्शनामध्ये प्रॉफिटपेक्षा फक्त खर्चावर, आत्ताचा हा चल 5 दिवसाचा आपला खर्च आहे तो निघाला ना, स्टॉलचं भाडं किंवा कामगारांचा खर्च तरी खूप झाला, अशा बेसवर आम्ही केली आहेत. बरं. अशा बेसवरती झाली. पण आता बऱ्यापैकी असं मार्केट तुमचं तयार झालेलं आहे की बऱ्यापैकी प्रॉफिट तुमचं मिळतंय, सेल वाढलाय तुमचा, कस्टमर वाढले की तुमचं ऑब्व्हियसली मग तुमचं मार्जिनचा व्यवहार विषय नाही, प्रॉफिट मग बऱ्यापैकी छान व्यवस्थित याच्यात रूटला लागतं. साधारण किती उलाढाल करतो आपण सगळ्या या बिझनेसमध्ये? वर्षभरामध्ये कोटीभरामध्ये होते ती. 1 कोटीची उलाढाल, कोटीच्या आसपास होते. कसं होतं, सेल येतं, बाकीचं मेन म्हणजे मार्केटिंग येतं सर. हो. मार्केटिंगला जो आपला खर्च वगैरे जो असतो, परत तुम्ही एकाच ठिकाणी बसून, आपलं कसं होतं, एका ठिकाणी बसून विकण्यासारखी वस्तू नाहीये. बरोबर आहे. तो तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा आला, तो बाकीचा खर्च आला, तुमचे बरोबर कामगार आहेत त्यांचा खर्च आला, पगार वगैरे समजा ते आलं. पण मग ऑल ओव्हर जर म्हटलं
तर बऱ्यापैकी प्रॉफिट ह्या 4-5 वर्षात म्हणजे कोरोनाच्या नंतर बऱ्यापैकी हो. त्या पद्धतीने चाललेलं आहे. प्रॉफिटपेक्षा तुम्ही उलाढाल 1 कोटीची करत आहात या हां. उद्योगातून. आणि हे करताना मग कधी तुम्हाला कर्ज घ्यायची वगैरे वेळ आली? हो, आहे ना सर. कर्ज येते. घ्यावी लागली आणि अच्छा. ती अगदी खूप मोठ्या स्केलमध्ये आपण घेतली नाही. कारण काही-काहींचा ॲटिट्यूड असतो ना, की आपले काय पांघरून काय म्हणतात हां, ते, ते हंतरून वाहून पाय बसायचे. पाय, हो. तुम्ही जर एवढं फेडू शकत असाल, म्हणजे माझ्या हो. मिस्टरांचा ॲटिट्यूड असा आहे, हो, मी एवढं फेडू शकतोय, हो. तेवढंच काढायचं आहे. आणि बऱ्यापैकी असं फायनान्स वगैरे मिळत गेला अच्छा. किंवा बँकेच्या फायनान्सपेक्षा जी आपली देणारी असतात मित्रमंडळी मित्रमंडळ आहेत, त्यांच्याकडून खूप आपल्या छान त्यांच्याकडून मदतीचा. खूप हां. छान चांगला आणि एक ठराविक ह्याच्यानंतर तुमचा स्वतःचा सेटअप तयार झाला ना सर, हो. की मग त्याचाही गरज पडत उद्योगाचं नाही. स्वतःचं भांडवल तुमचं भांडवल तयार हां, मग होत ते गेलं. भांडवल जे आहे सुरुवातीला गरज पडली बाकीच्यांकडून घेण्याची वगैरे किंवा बँकेचं लोन वगैरे काढण्याची गरज पडली. पण एक बऱ्यापैकी सेटअप तयार झाल्यानंतर मग तेच भांडवल तुम्ही बिझनेसमध्ये वापरलं जात आहे. बिझनेसमध्ये आता ही तुमची मुलाखत पाहणारे आता अनेक लोक आहेत. तुम्ही तर तसं आत्ताच्या ह्या सगळ्या उत्तरांमध्ये खूपच सुंदर आणि तुमच्या जीवनाचे जे अनुभव आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी सांगितलेत. अनेकदा ग्रामीण भागातले जे उद्योग करणारे आहेत, महिला तर आहेतच, पण तरुण सुद्धा मुलं आहेत, त्यांना काहीतरी करायची इच्छा असते, परंतु ते करू शकत नाही. त्यांच्यासाठीचा काय सल्ला द्याल? सल्ला देणं अजून एवढं हे नाहीये. पण माझं असं मत आहे, तुमचा अनुभव त्यांना. अनुभव म्हणजे हा माझा अनुभव आहे. हं. ते हिंदीमध्ये म्हणतात, तू उठतो सही, हां. तू चलतो सही, हां. तू दौडतो सही. अच्छा. तुम्हाला तुमची कॅपॅसिटी कधी कळणार आहे सर? हं. उठल्यावरच कळणार आहे. चालू शकते, चालल्यावर कळणार आहे. तू पळण्याची पण कॅपॅसिटी ठेवतेस बरोबर. आणि पळल्यानंतर कळणार आहे की तुम्ही रेसमध्ये पण उभे राहू शकता, तुम्ही रेसमध्येही पळू शकता. जर स्वतःवर तुम्ही विश्वास न ठेवता लाईफ सर्वाईव्ह नाही करू शकत सर. बरोबर. म्हणजे साधा एक माणूस जगायचं जरी म्हटलं हो. तरी उद्याच्या आशेवर जगतो. येस. आणि तीच माझी उद्याची आशा आहे ना, ती मला आजचा दिवस ढकलायला प्रवृत्त करते. जिथं आहे तिथून सुरुवात केली पाहिजे. जिथे आहात. हां. मार्केट नाही, मी उलट म्हणते खेडेगावामध्ये मार्केट आहे सर. अच्छा. शहरामध्येच प्रत्येक ठिकाणी कशाला आणलं पाहिजे? बरोबर. खेड्यांमध्ये पण मार्केट आहे. पण तुमचा ॲटिट्यूड पाहिजे ना विकण्याचा. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बाजारी काय म्हणतात, आठवड्याचा बाजार असतो, हो. त्याच्याही भाजीवाले वगैरे बघितलेत का तुम्ही? हां, बघितले ना. हां, मग ती 10 रुपयाची मेथीची पेंडी आहे सर. हो. ओके. हो. इथे 10 रुपयाला विकली जाते. 15 हो. रुपयाच्या 2 गिरायकं मागतात. बरोबर आहे. ती पेंडी आहे ना, तुम्ही मार्केटमध्ये इथे मॉलमध्ये आणून विका. बरं. मॉलमध्ये माझे फ्रेंड्स आहेत ते सांगतात अगदी 50 रुपयाला असतात बरोबर आहे. आणि लोक घेतात. हो. मॅटर मेथीची पेंडी काय आहे हे नाही करत. हो. मॅटर आहे ती वस्तू तुमची कुठे आहे ती विचार. कुठे आहे ती? त्या विकणाऱ्याचा ॲटिट्यूड त्याने तिथे विकली ना रस्त्यावर ते 10 रुपयाची 15ला 2 मागणारी आहेत गिरायकं. बरोबर आहे. पण इथे आणल्यानं तुम्ही 50ला म्हटलं तरी आवर्जून कौतुकाने घेणारी लोक आहेत. कौतुक. अगदी सो बरोबर आहे. तुमचा मॅटर, तुमचा ॲटिट्यूड मॅटर फार करतो, महत्त्वाचा करतो मार्केटिंग. बरोबर आहे. अगदी. तुम्ही जेव्हा सांगत होतात ना, तेव्हा मी माझे बालपणीचे दिवस आठवत होतो. आम्ही पण असा भाजीपाला रस्त्यावर बसून विकला. आणि त्यावेळेस लक्षात यायचं की त्यावेळेस जेव्हा 2 रुपये किलोनं तुम्ही कांदे विकायचे आणि आता तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा कांदे विकत घ्यायला जाता, 2 रुपये किलोचे कांदे मार्केटमध्ये आल्यानंतर ते किती होतात, त्याचे किती पैसे होतात, ते तुम्हाला आता कळतं त्याचं. म्हणजे कशा पद्धतीनं ते सगळं मार्केट. आता ताई, तुम्ही उद्योगाचे जे बेसिक्स आहेत ते बेसिक्स या ठिकाणी सांगितलेत, तुमचा अनुभव या ठिकाणी सांगितलात. तुम्ही ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांचं अर्थशास्त्र काय असतं आणि त्या कशा पद्धतीने स्वतःच्या भरोश्यावर कमावतात हे पण तुम्ही सांगितलं मगाशी तुम्ही जेव्हा सांगत होतात की अगदी 250-300 रुपये रोजाना जाणारी महिला सुद्धा कशा पद्धतीनं स्वतःच्या भरोश्यावर उभी राहते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीणसारख्या योजनेकडे तुम्ही कसं पाहता किंवा बाकीच्या महिलांनी त्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे ॲक्च्युली लाडकी बहीण ही कन्सेप्ट सरकारने आणली तर त्याच्यावर आपल्याला जास्त भाष्य करता येणार नाही. राजकीय अंगाने नाहीच बोलायचं आपल्याला. नाही म्हणजे मी त्याचा भाग सांगते. पण एक महिलांना अधू करण्याच्या पद्धतीचं नाही तुम्हाला वाटत? बरोबर. ओके. मला आयतं बसून जर 1,500 मिळत आहेत म्हणजे माझा रुटीनचा खर्च, माझा जर डेलीचा खर्च 50 रुपये, मी हिशोब धरला 50 रुपये ना असेल तुम्हाला काय घरचं खाणं पिणं जर असेल तर 50 रुपये असेल, त्या हिशोबाने जर 1,500 मला मिळत आहेत, मिळायला काहीच हरकत नाही आहे ना. छान, खूप छान स्कीम आहे. अगदी. पण त्याच्यात तुझा एफर्ट काय आहे हे मला महत्वाचं वाटतं. हे पंचपक्वानाचं ताट जर मला मिळत असेल, एक दिवस मी खाईल, दुसऱ्या दिवशी खाईल, पण तिसऱ्या दिवशी मिळण्यासाठी आधी तू त्या लायक आहेस का हे मी पहिल्यांदा विचारेन. म्हणजे 1,500 मिळणं, 1,500च्या ऐवजी 3,000 मिळू दे, 5,000 मिळू दे, नॉट बॅड. किंवा ती ज्याला गरज आहे ना त्याला खरंच मिळू द्या सर. बरोबर आहे.
याला गरज आहे. जी काय वयस्कर मंडळी आहेत त्यांना 2,000 चालू केलेले आहेत किंवा बरोबर. अजून काही बऱ्याच स्कीम आहेत. हो, हो, हो. वृद्धांसाठी जे आहेत खूप छान. त्यांच्यासाठी एखाद्याला आधार असतो, एखाद्याला आधार नाहीये, त्यांच्यासाठी खूप छान आहे. किंवा ही 1,500ची पण 1,500ने असं काय जास्त फरक पडतोय असं त्या महिलेच्या लाईफमध्ये, असं माझं मत आहे. काय फरक पडणार आहे? तुम्ही म्हटलं ना, ती जर ₹250 जर दिवसाला जर खुरपायला जात असेल हो, लेडीज, हो, तर 25 त्रिक 50 किती 6 दिवसाचे किती होणार आहेत? 1,500-2,000, हो. 1,500 बरोबर आहे. महिन्याचा तिचा सरासरी तुम्ही काढलात का? तिचा घरातला सिलेंडर, किराणा माल, हो, लाईट बिल, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ती त्याच्यावर भागवू शकते. मी बरोबर. एक छोटंसं हे काढलं. हो, हो, हो. ते 1,500 तुमचे काय बसणार, कशात बसणार आहेत? कशातच नाही. तर तुम्ही जर 1,500 दिलं खूप छान. तुमची सरकारची योजना आहे, त्या सरकारच्या योजनेचा सरसकट सगळ्यांनी लाभ घ्या. काय म्हणतात ना ते, वाहत्या गंगेखाली हात धुवून घ्या. धुवा. ओके, छान, छान आहे. पण महिलांच्या काय म्हणतात ना ती हे करण्यासाठी काही कुठेच नाहीये. उलट अधू त्याच्यावर- करतायत. यात ती तिची प्रगती काय करणार आहे हे मला सांगा. 1,500 ती तिची प्रगती काय करू शकते? नाही. बरोबर. द्या ना, तिला फायनान्स द्या. हं. तू तुझा बिझनेस उभी करतेस ना, तर तुम्हाला काय कमी टक्क्यावर तुम्हाला कुठे भांडवल मिळत असेल, भांडवलपेक्षा तिला ज्ञान द्या, तिला ते नॉलेज द्या किंवा तिला ते एखादं स्किल द्या. बरोबर. प्रत्येकच लेडीजमध्ये शिकलेली आहे म्हणजे स्किल अशातला भाग नाही सर. काही लेडीज आहेत ज्या स्किल असून सुद्धा शांत हो. बसणाऱ्या आहेत. प्लॅटफॉर्म द्या. ह्या गरजेच्या वस्तू आहेत, ह्या गरजेच्या गोष्टी आहेत, त्या द्या. 1,500ने असं काही तिला असं जास्त खूप तिच्या लाईफमध्ये फरक पडणार आहे बरोबर आहे. ओके, असं नाहीये. आणि ह्याचा ॲक्च्युअल लाभ कोण घेताय ना, हे हो. तुम्ही जर सर्वे केला तर तुम्हाला लक्षात येईल. ॲक्च्युअली ह्याचा लाभ कोणाला होतो. सांगायची गरज नाही. हां, म्हणजे एक जनरल अगदी, गोष्ट आली अगदी. ही, म्हणजे बरोबर. आपला हा वैयक्तिक प्रश्न आला. हो. पण ह्याचा ॲक्च्युअल लाभ कोणाला होतोय? छान स्कीम आहे, सरकारची स्कीम आहे की पण सक्षम करण्यासाठी त्या महिलेसाठी मग तुम्ही थोडंसं फायनान्सच्या हिशोबाने जर विषय केला हो. की तिला थोडंसं पैशाच्या बळकट देण्यासाठी मग उलट मी अमाऊंट असं म्हणेन की तुम्ही जसं म्हटलं ते अधूकरण आहे. सक्षमीकरणासाठी जे खरं नॉलेज पाहिजे, स्किल पाहिजे, प्रशिक्षण पाहिजे, ते देण्याची काहीतरी व्यवस्था उभी करा. ज्याच्यातून त्या स्वतः 1,500 नाही 1,50,000 कमावतील. चांगली गोष्ट आहे ती. खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. मला दुसरं एक पुन्हा विचारायचं आहे की तुम्ही आता ग्रामीण महिलांमध्ये वावरता, स्वतः राहता तिथे. सेव्हिंग जे आपण म्हणतो बचत. तर बचतीचं महत्त्व महिलांच्या जीवनामध्ये किती आहे? आणि बचत गटाच्या वगैरे माध्यमातून ही जी चळवळ आहे बचतीची, हं. तर ही खरंच सक्षमपणे पोहोचत आहे का? हो, छान. उलट पोहोचते. शहरातल्या लेडीजचा मला एवढा कारण अनुभव जास्त सांगता येणार नाही, कारण लग्न होण्याच्या आधी होते ठीक होते, तेव्हा लेडीजचा प्रश्न होता. बरोबर. लग्न झाल्यानंतर ग्रामीण भागात उलट सिटीतलं माहिती नाही, पण गावातल्या बायका ज्या आहेत ना, स्वतःची कमवलेली इन्कम ज्या राईट सोर्स बरोबर. तिथेच लावला पाहिजे, ह्या गोष्टींवर त्याचा खूप भर असतो. म्हणजे लांबचं उदाहरण सांगत नाही, आमच्याबरोबर काम करणारी लेडीज आहेत. हो. त्या रोजावर जाणाऱ्या होत्या. हो. त्यांनी आहे ना त्यांच्या पैशाच्या बेसवर त्यांच्या घराच्या आजूबाजूची घराची जागा कमी पडत होती. एक फॉर एक्झाम्पल सांगते, ती जागा घेण्यासाठी स्वतःच्या त्या पैशाचा उपयोग केला. मला तिचं कौतुक वाटलं की ती रोजची काम कमावणारी जर लेडीज करू शकते स्वतःच्या बरोबर. आजूबाजूची जागा घेण्यासाठी, हो. हार्डली 50,000 किंवा लाखभर रुपयामध्ये समजा ती आजूबाजूची जागा आली असेल, बरोबर आहे. पण ती त्याच्यासाठी सक्षम आहे. म्हणजे तिचं ते फायनान्शियल आपण जे मोठे शब्द वापरले, बरोबर. जे पूर्ण अगदी हो, सेव्हिंग्ज हो, वगैरे, हो. ते तिला किती मॅटर करतं. तिने किती छान सेव्हिंग तिची असेल, हो. किती ती सगळं मॅनेज करू शकते. मग ते मिस्टरांचा तिच्या पगार येतोय नाही येतोय याच्यावर तिला मॅटर नाही करत आहे. हो. ही रोज कमवते ना ह्याच्यावर मॅटर करतंय, मी ते लोन फेडणार आहे. बरोबर आहे. मग तिने 1-2 जणांकडून घेतलेले उधार तिला माहिती आहे, मी हे एवढं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ह्यांचे भागवणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे आणि हे ग्रामीण भागामध्ये खूप छान महिला हँडल करतात. निजाई, मगाशी मी सेव्हिंगचा प्रश्न का विचारला? मगाशी तुम्हाला मी जसं म्हटलं अनिल लांबा सरांचा आम्ही पॉडकास्ट घेतला होता. त्याची लिंक आहे या डिस्क्रिप्शनमध्ये. दुसरा एक पुन्हा पॉडकास्ट आम्ही घेतला होता घारे सरांचा. घारे सरांनी एक खूप सुंदर वाक्य बोलले होते घारे सर, की डिग्री महत्त्वाची नाही तर पात्रता महत्त्वाची आहे. तुमच्या उदाहरणामधून मला ते दिसते आहे की तुम्ही कुठल्याही विद्यापीठामध्ये जाऊन उद्योजकतेचं प्रशिक्षण घेतलेलं नाही किंवा त्याची अशी रीतसर कोणती डिग्री घेतली नाही, पण तुम्ही स्वतःची पात्रता उद्योजकतेसाठीची सिद्ध केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं की लोकांनी डिग्रीवर फोकस करायला पाहिजे की पात्रतेवर फोकस केला पाहिजे? डिग्री गरजेची आहे सर. अच्छा. डिग्री का गरजेची आहे? ते डिग्री तुम्हाला नॉलेज देते. अच्छा. ते कागद नाही आहे, तो कागद तो नंतरचा भाग आला. पण ते 4 वर्ष 5 वर्ष जी घालवलेली आहेत ना आपण त्या डिग्रीसाठी हो. मिळवण्यासाठी, ते तुम्हाला नॉलेज देत असतं की ती सर्व्हाइव्ह कसं करायचं आहे. तेवढा पेशन्स देत असतो. तेवढं ते नॉलेज आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये उभं राहणार. जो माणूस आहे ना 10वी वाला किंवा कमी शिक्षित
तो मार्केटिंग आपल्यापेक्षा जास्त कमवेल बरं का. पण एज्युकेटेड माणूस जेव्हा मार्केटमध्ये उतरतो, म्हणजे माझं स्पष्ट मत आहे, बरोबर, तेव्हा त्याची मार्केटिंगची जी पद्धत आहे त्याची मार्केटिंग भले त्याने 4 रुपये ह्याच्यापेक्षा कमी कमवू दे, बरोबर. पण एक स्टँडर्ड राहतं सर. पण डिग्री सोबत पात्रता पण घेणं महत्वाचं आहे. येते सर, तेच अच्छा. सांगते तुम्हाला. डिग्री घेतली म्हणजे तुम्हाला लगेच नॉलेज आलं सगळं, मी आता सगळं नाही. डिग्री का गरजेची आहे की त्याच्यामध्ये उतरण्यासाठी पूर्ण ब्लँकमध्ये कुठे उतरायचं नाहीये. बरोबर आहे. जेव्हा डिग्री तुमच्या हातात असते तेव्हा एक आत्मविश्वास असतो की मी करू शकतोय. बरोबर, अगदी. डिग्री आहे तुमच्याकडे, आज माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, म्हणजे मला माहिती आहे की मी इथे गेल्यानंतर बोलू शकते. बरोबर. ती तुमच्यामध्ये ती शिक्षण तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणतो, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आणतो. आणि त्याच्यासाठी डिग्री मग तुम्ही कुठलीही घ्या, तुमचं एज्युकेशन का महत्त्वाचं आहे. आपण मुलांना आज आहे बऱ्यापैकी तुमचं बॅकग्राऊंड आहे, खूप छान आहे, मुलांना मग शिक्षणाची काय नाही, शिक्षण आधी द्या. बरोबर. मुलगा असू दे, मुलगी असू दे, माझं तर म्हणणं स्पष्ट आहे, जोपर्यंत तुम्ही कमवते होत नाही, मुलगी जरी असेल मॅटर नाही, ती 20 वर्षाची आहे की 26 वर्षाची आहे, 30 वर्ष, तुमची लग्न वगैरे लगेच लावून त्यांचा विषय नाही. त्या स्वतः कमवत्या होत आहेत का. स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे सर काय, स्वतः कमावणं, स्वतः उभं राहणं म्हणजे तुम्ही फायनान्शियल, मी आज कमवते, माझे फायनान्शियल डिसिजन मी घेऊ शकत नाही, हे जर असेल तर तुम्ही त्याला काय म्हणतात, त्याला स्वावलंबी नाही, काही वेगळा शब्द म्हणतात त्याला, सक्षम नाही म्हणता येणार, नाही म्हणता येणार. आणि दुर्दैवानं अशा आहेत खूप महिला. हेच मेन आहे ना. बरोबर. मग ती 250 रुपये रोज कमावणारी लेडीज आहे ना, ती सक्षम आहे बरोबर, स्वतःचे डिसिजन घ्यायला, ती तेवढी खमकी आहे. पण हे डिग्री हातात घेऊन आहे ना, मी तेवढी सक्षम नाहीये, कारण माझ्याकडे तेवढं नॉलेजच नाहीये. शिक्षण का घ्यायचं आहे की तुम्हाला त्या मार्केटमध्ये उतरायचं आहे म्हटल्यानंतर बऱ्यापैकी तुमच्या सराउंडिंगमध्ये माहिती पाहिजे. तिचं सराउंडिंग तेवढंच आहे, त्याच्यामुळे ती त्याच्यासाठी ती व्यवस्थित आहे. तुमचं जर सराउंडिंग वाढायचं म्हणजे तुम्हाला त्याचं मार्केटिंगचं किंवा तुमच्या त्या सराउंडिंगचं नॉलेज गरजेचं आहे, तुम्हाला एज्युकेशन गरजेचं, ते घेतलं पाहिजे. खूप महत्त्वाचा संदेश तुम्ही त्याच्यातून दिलात. शेवटचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मी पण ग्रामीण भागातून आलो. माझा अनुभव असा आहे की ज्यांच्याकडे शेती आहे, बहुतेक वेळा ते काय करतात की शेतीतूनच काहीतरी करा, म्हणजे शेतीत करू नये असं माझं म्हणणं नाही, परंतु त्या शेतीतूनच करायच्या मागं लागतात आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्यातली उद्योजकता जी आहे ती मागे पडते. तुमचा या बाबतीतला अनुभव काय? तुमच्याकडे शेती होती का, किंवा शेती सोडून हे करावं असं तुम्हाला कसं वाटलं मग त्यावेळेस? ऍक्च्युली शेती म्हणजे अगदी नावाला आहे आमच्या, म्हणजे माझ्या सासरी. अच्छा. जास्त शेती वगैरे नाही. आणि मेन म्हणजे आमच्या घरातले सगळेच असे, प्रत्येकाचा आपापला व्यवसाय आहे, छोटा का होईना पण प्रत्येकाचा व्यवसाय. सो ते बाळकडू असतं ना म्हणतात ते, म्हणजे घरामध्ये माझे सासरे असेच छोटे मोठे असेच हे करायचे. त्याच्यामुळे दीर म्हणा, मोठे म्हणा, दोघं आम्ही लहान आहोत, तेच करायचंय. मग शिक्षण घेतलं तरी डोक्यात फिट काय आहे, बिझनेस करणं हा, किंवा स्वतःचं काहीतरी तयार करणं, स्वतःचं काहीतरी अस्तित्व. आणि माझ्या मतानुसार नोकरीपेक्षा तुम्ही मार्केटिंग किंवा स्वतःच्या बिझनेसमध्ये जे स्वतःचं अस्तित्व निर्माण कराल, म्हणजे आज मला माझ्या नावाने कोणी ओळखो न ओळखो, पण शेगडीवाल्या काकू त्या ओळखतात. माझ्या बिझनेसवरून तुम्ही मला आज ओळखताय, कामानं तयार झाली तुमची ओळख आहे. नाव जाणार हो सर, गेल्यानंतर समजा व्यक्ती गेला की ते नाव गेलं, पण जेव्हा शेगडीवाली काकू विचारली जाईल तेव्हा ते ऍटलिस्ट माझ्या मागाने तेवढं तर राहिलं, तुमच्या कामाने तुमची ओळख. खरं तर मी शेवटचा प्रश्न म्हणून म्हटलं होतं, पण पुन्हा एक प्रश्न विचारायचा मोह मला आवडत नाही. तुमच्या मिस्टरांची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला कशी साथ मिळाली, किंवा मला असं वाटतं बरेचदा, किंवा एखाद्या पुरुषाकडून अशा कमावत्या स्त्रीच्या काय अपेक्षा असतात, आणि तुमचा अनुभव कसा होता अशा वेळेस? माझा अनुभव खूप वेगळा आहे. म्हणजे ज्या मी बॅकग्राऊंडमधून आली होती ना, त्या बॅकग्राऊंडमध्ये माझे वडील बऱ्यापैकी सपोर्टिव्ह असं म्हणता येणार नाही, पण चल ठीक आहे, तुम्ही शिक्षण घेताय, तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायचंय. आणि गावी आल्यानंतर मिस्टर एज्युकेटेड होते, म्हणजे ते काय तेवढ्या काय म्हणतात ना, त्या विचारांचे ना, गावढळ विचारांचे आपण म्हणतो ना, तशा पद्धतीचे नव्हते. पण तरी पण सर रिस्ट्रिक्शन आलं ना, एरियावर डिपेंड असतं. सिटीमध्ये राहणारे म्हटलं की तुम्ही नथिंग, तुमचं काय, तुमचं हे आहे ते. खेड्यामध्ये म्हणजे तुम्ही जे वागताय ना, आजूबाजूच्या सराउंडिंगवर खूप मॅटर करतं. हे तुम्ही असं वागायला हवं, ते तसं. त्या दृष्टीने मी म्हणाल ना, तर माझ्या मिस्टरांकडून मला अगदी फुल सपोर्ट. अच्छा. म्हणजे अगदी मार्केटमध्ये जेव्हा त्या उभं राहिल्यानंतर ह्याचा असा सांगते, मार्केटमध्ये दुकानामध्ये वगैरे माझा असा 1-2 अनुभव आले, पण मग मी भांडणं करायला किंवा अगदी मारामारी करायला सुद्धा घाबरली नाही अशा वेळेला. बरं. येतात ना प्रसंग आहेत ते, तुम्ही ज्या ठिकाणी उभे राहणार आहात त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या हिमतीवर उभे राहायचे. बरोबर. पण बॅकिंग पाहिजे ना सर. पाठीमागे कोणाच नाहीये ना, तुम्ही सपोर्ट तो करणार, तुम्हाला बॅकिंग कोणाच नाही, तुम्ही पुढे पळणार का, समोरच्याला कसं भेटायचं ना. मला तो बॅकिंग आहे ना, अगदी पहिल्या अगदी लग्न झाल्यानंतर खूप छान मिळाला. आणि अजूनही त्यांचं असं म्हणणं असतं
तुम्ही काय म्हणतात ना, आगे हम पीछे है, अशातली कथा आहे ती. हे फुल सपोर्ट हां, मिळाला फुल सपोर्ट. हां, खूप आणि छान ते सपोर्ट. खूप छान पद्धतीने तुम्ही हे केलं. हे तुम्ही स्वतःच्या उदाहरणामधून खूप साऱ्या महिलांसाठी, मी तर असं म्हणेन, मी थोडंसं ग्रामीण भाग, महिला यांच्यापुरतं तुमचं उदाहरण रेस्ट्रिक्ट ठेवणार नाही. पहिल्यांदा तुम्ही माणूस आहात आणि तुम्ही आजच्या पॉडकास्टमध्ये जे एक एक वाक्य बोललेलं आहात ते फक्त ग्रामीण भागातल्या किंवा फक्त महिलांसाठी उपयोगी नाही आहे, तर माणूस म्हणून जी मूल्य आपण ज्याला कोणाला असं वाटतं की माणूस म्हणूनची मूल्य आपल्यामध्ये आली पाहिजे, त्या सगळ्यांसाठी हे अनुभव खूप मोलाचे आणि खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून मला एक सांगायचा होता अनुभव. मी येस. हे IPS अधिकारी समथिंग काहीतरी होते, त्यांचा मी अच्छा. इंटरव्ह्यू वाचला होता. अच्छा. तर तिचे मिस्टर पण काय समथिंग अशाच काहीतरी पोस्टवर होते. त्यांनी सांगितलं, ते सांगत होते, ती स्वतःच्या मिसेसचं कौतुक म्हणा किंवा काय सांगत होते. अच्छा. म्हणे लेडीजला स्पेशली जास्त हाव कशाचा असतो, हम्म. सोनं किंवा ह्याचा खूप, म्हणजे किती मोठी पोस्ट जरी असली, हो. एक फॉर एक्झाम्पल की किती जरी मोठ्या पोस्टवर असली तरी हो. ती एक लेडीज म्हणून तिचं एक स्वतःचं असतं ना, मानसशास्त्र काय असतं. हो, हो, हो. तर माझी मिसेस आहे ना, तर त्या सांगत होते सर, माझी मिसेस सोनं हा विषय वापरत नाही. अच्छा. तर का वापरत नसावी, मी तिला प्रश्न केला. तर ती म्हणाली, इतके दिवस मला वाटत होतं की हे आभूषणं वगैरे घातली ना, सोनं काय हे असं घातलं, मला माझी ओळख मिळेल, बरोबर आहे. हे तिला असं वाटायचं. पण हम्म. जेव्हा ती IPS अधिकारी झाली ना, तेव्हा हम्म. तिने घालणं सोडून दिलं. तिला विचारलं, ते म्हणाली, मला जी ओळख मिळवायची होती ती मला मिळाली. आता मग सोनं घातलं हम्म. आणि नाही घातलं बरोबर आहे. तरी माझ्या ओळखला काय, माझी जी इमेज आहे ना, म्हणजे जी काय हो. म्हणतात ना, आयडेंटिटी तयार झालेली आहे ना, हो. ती आता काय प्रश्न आहे ना, ती बरोबर. आयडेंटिटी तयार करायची होती म्हणून मी ती घालत होती. हा, ही एवढं घातलं होतं, बरोबर आहे. ही अशी दिसत होती, येस. ही आयडेंटिटी होती. पण बरोबर. जेव्हा ती मी अधिकारी एवढ्या मोठ्या पोस्टवर गेले ना, डझंट मॅटर, मी नाही घातलं तरी मला माझी ओळख आहे. बरोबर आहे. तो ॲज अ लेडी म्हणून, बिझनेस वुमन म्हणून तुमची काय ओळख आहे ना, ती जर टिकली. बरोबर आहे. तुम्ही आज मार्केटमध्ये बघितल्यानंतर मला नीता भोईटे म्हणून नाव बरोबर. राहतंय, नाही राहतंय, माझी बिझनेस वुमन काहीतरी करते स्वतःच्या ह्याच्यावर, ही आयडेंटिटी राहिली. खूप छान. खूप छान. ही निर्माण करण्यासाठी मला त्या IPS अधिकाराचं एवढं हे वाटलं हो. की एवढ्या मोठ्या पोस्टला असून सुद्धा त्यांचे जर हे विचार असतील, त्यांना काय मी कमी आहे तुम्हाला ना, सर? सांगतो, आता आपण इथे यायच्या आधी आपली ज्ञानज्योती एज्युकेशनचं हे सगळं बघितलं. MPSC UPSCच्या खूप साऱ्या मुलांना आम्ही ट्रेनिंग देतो. आता नीट JEEचे सेंटर आहेत. मागच्या वर्षीचा मला एक नाव आत्ता आठवत नाही, प्रियंका काहीतरी नाव होतं तिचं, आणि तिला इंटरव्ह्यूमध्ये आम्ही हा प्रश्न विचारला होता. घरची परिस्थिती खूप चांगली होती सगळी. म्हटलं, तू आधीचा तिचा एक मोठा जॉब होता, ते तिने सोडून दिला होता. तो जॉब सोडून तू इकडं आली आहे, ते काय, त्याच्या मागचं कारण काय? ॲक्च्युअलमध्ये तुला पैसे तिथं खूप जास्त मिळाले असते. तेव्हा तिनं जे वाक्य सांगितलं ते मला आत्ता तुम्ही उत्तर देत असताना ते आठवलं मला. ती काय म्हणाली की सर, जगाच्या पाठीवरची माझी ओळख तयार झाली आहे. आणि झाली आहे, तयार करायची असं नाही म्हटलं तिने, झाली आहे. आणि ती ही की 2025च्या IAS बॅचची IAS ऑफिसर, ही माझी ओळख झाली आहे एका बरं. वाक्यात. आणि मी अक्षरशः मुलाखत घेताना स्तब्ध झालो त्या ठिकाणी. तील दोन, एक तर तिचा कॉन्फिडन्स दिसत होता, कॉन्फिडन्स होत आहे असं नाही किंवा होणार आहे असं नाही म्हटलं तिने, झाली आहे म्हटलं. तेवढा आत्मविश्वास तिच्यात आहे. तो प्रचंड मोठा आत्मविश्वास. आणि दुसरं तिने सांगितलं की एका वाक्यातच मला माझी जी ओळख आहे ती एका वाक्यातली ओळख, जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी मी IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस सगळ्या जगात ओळखलं जाते. आणि त्या इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसची या बॅचची विद्यार्थिनी आहे. म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं, मला म्हणजे तोच तो विचारांचा की धागा. तुमची आयडेंटिटी, माझी आयडेंटिटी आहे म्हणून आज मी इथे तुमच्या समोर आहे. बरोबर आहे. ती पर्पजली बनवली गेलेली नाहीये सर. अगदी 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 4 दिवसाच्या याच्यामुळे बनवली आणि मग ती तुमच्या समोर मी येऊन असं बोलली असं नाहीये. बरोबर. ती बनवायला त्याच्यामध्ये तुमची परिस्थिती राहते, हो. तुमच्या बऱ्यापैकी माणसं मिळालेली भेटलेली आहे, तुमचं सराउंडिंग आहे, सगळं मॅटर करतंय. तेव्हा आज तुम्ही जे आहात, हो. म्हणून आज तुमच्या प्रॉडक्ट म्हणजे आहे असते ना, मग त्याच्यामध्ये अगदी, म्हणजे अगदी. माझे एक जनरल सांगते, अगदी, आज अगदी. इथे आहे म्हणजे काहीतरी तुमच्यात आहे. आज तुम्ही Yes. मला इन्व्हाइट केलंय म्हणजे आज काहीतरी नक्की नीतामध्ये काहीतरी आहे बरं का. बरोबर आहे. हा जो काहीतरी जो प्रश्न आहे ना, हो 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 जो पॉइंट असतो ना, हो. तो प्रत्येकाच्यामध्ये आहे. तो तुम्ही बाहेर काढा. येस. आणि तो बनवायला मला काय अगदी एका दिवसात तयार होत नाहीये. बरोबर. खूप वर्ष गेली इथपर्यंत यायला. पण अर्ध आयुष्य तुम्ही घातलं. पूर्ण अर्ध आयुष्य सर गेला. हा, अर्ध आयुष्य तुम्ही अर्ध त्यात आयुष्य घातलं. गेलं. पण हे एक आयडेंटिटी तुमची तयार झाल्यानंतर आहे ना, हो. मला नाही वाटत की लेडीजला मग त्या IPS अधिकाऱ्यासारखी की तिला बाकीच्या आयडेंटिटीची गरज आहे. बरोबर आहे. खूप सुंदर, खूप छान. खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. Thank you, तुम्ही thank you. आमच्या प्रेक्षकांना अतिशय उत्तम पद्धतीने तुमचे अनुभव सांगितलेत आणि खूप सारे ज्याला आपण काय म्हणूया इन्स्टिंक्ट जी आहेत त्यातले बोध घेण्यासारखे जे वाक्य आहेत, जे शब्द आहेत,
ते नेहमीच सगळ्यांसाठी खूप फायदेशीर राहतील. मित्रांनो, 3 टॉक या पॉडकास्टमध्ये आपण अशाच पद्धतीने खूप साऱ्या वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेत असतो. उद्देश हाच असतो की त्यांनी आयुष्य खर्च करून जे अनुभव घेतलेले आहेत, हे अनुभव तुम्हाला मिळाले पाहिजे आणि त्यातून आपले आयुष्य उभं राहण्यासाठी त्याची मदत झाली पाहिजे. अजूनही समजा तुम्ही 3 टॉकला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि ही आजची मुलाखत तुमच्या सगळ्या नियर डिअर सगळ्या लोकांपर्यंत, जास्तीत जास्त सगळ्या फॅमिली मेंबरपर्यंत, फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा, त्यांना शेअर करा. नीताताई, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.